तर मी डोंगरधारेच्या थोडंसं वरती भागात पोहोचलो आणि तिथे मला 15-16 डोळे दिसले असे. फक्त डोळे दिसतात? फक्त डोळे असे दोन 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 डोळे लुकतायत. माझ्याकडे हेड टॉर्च होता. हेड टॉर्चमुळे ते लांबून दिसले. मग मी थोडा आश्वस्त झालो की म्हटलं अरे वा, शेळ्या मेंढ्या बसल्यात छानपैकी. आता त्या बसलेल्या असल्या आहेत त्याच्यामुळे इथे कोणी असेल पण, म्हणजे गुराखी पण असेल. मग आपण जरा इथेच मुक्काम करू. मग मी थोडासा अजून पुढे गेलो तर ते जे डोळे होते ते भराभर हालायला लागले. 4-5 डोळे इकडून तिकडे, 5-6 डोळे इकडून तिकडे. माझ्या एक असं लक्षात आलं की शेळ्या किंवा मेंढ्या यांची हालचाल एवढी जलद होऊ शकत नाही. म्हणून मग मी काय केलं की टॉर्च जो आहे त्याचा दुसरा म्हणजे जास्तीचा प्रकाश वाढवला. तर सगळे रानकुत्र्यांचा मोठा कळप होता तिथे. अरे बापरे. रानकुत्र्यांचा कळप असल्यावर आपण कितीही असलो शूरवीर किंवा आपल्याकडे अनुभव असला तर आपण घाबरतो, आणि मी पण घाबरतो त्यावेळेस. मग तर पण ते असं आहे की अशा स्थितीमध्ये घाबरल्यानंतरही पुढचे निर्णय तुम्हाला घेता आले पाहिजे. मी आपले स्तब्ध झालो, थोडं थोडं मागे आलो, आणि मग नंतर पुन्हा तिसरी खटके हलवले मी. प्रकाश आणखीन मोठा झाला. रानकुत्र्यांनी त्यांचे मार्ग बदलले आणि ते निघून गेले. मग तिथे मी बऱ्यापैकी थांबून आणि मग नंतर त्याच ठिकाणी जरा सुरक्षित ठिकाणी मुक्काम केला. खोल जंगलात गेलो नाही.